शपथ हे राहुल रागी मग उठलंय. हे वरती नको जाऊ राहुल, इकडे ही लोक आले मोठी आता. आज संतोषगड भ्रमंतीचं नियोजन केलं आहे. गडाकडे जाताना तरडगाव ते काळज दरम्यान सुरू असलेल्या मीरा देवघरच्या अंडरग्राऊंड कॅनलचं काम पाहायला मिळालं. फलटणच्या नशिबात असलेला सततचा दुष्काळ या योजनेमुळे काहीसं नाहीसा होणार आहे. भविष्यात बरीचशी गावं या योजनेमुळे जलसिंचिताखाली येणार आहेत. या प्रकल्पात जमिनीखाली पाईप गाडून त्याद्वारे पाणी नेलं जाणार आहे. जवळपास प्रत्येक 1.5 किलोमीटर अंतरावरती पाण्याचे वॉल काढले जाणार आहेत आणि तिथून ते पाणी आजूबाजूच्या शेताला पुरवलं जाणार आहे. या योजनेचं काम पाहून आम्ही संतोषगडाच्या दिशेने प्रवास सुरू केला. संतोषगड किल्ला साताऱ्यातील फलटण तालुक्यात येतो. गडावर सातारा आणि फलटण दोन्हीकडूनही येण्यासाठी वाटा आहेत. गडावर जाण्यासाठी आपल्याला गडाच्या पायथ्याच्या तातवडे गावात यावं लागतं. गावातूनच गडावर जाणारी एक वाट आहे. गावात पोहोचताच सिद्धनाथाच्या मंदिराच्या उजव्या बाजूने आपण गडाच्या पायथ्याला येऊन पोहोचतो. तिथे तुम्ही तुमची वाहने पार्क करून ट्रेक सुरू करू शकता. फलटण तालुक्यात असलेला एकमेव ऐतिहासिक किल्ला म्हणजेच तातवडा उर्फ संतोषगड. सह्याद्रीतील महादेव डोंगररांगेतील कमी उंचीच्या टेकडीवर तो किल्ला उभा आहे. या विभागात संतोषगड, वारुगड, महिमानगड व वर्धनगड हे किल्ले येतात. या गावात संतोषगडाव्यतिरिक्त शिवकाळात बनलेली 5 मंदिर आहेत. गडाची भ्रमंती पूर्ण करून आपण त्याही मंदिरांना भेट देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील दुर्ग भ्रमंतीला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीचा जो पहिला किल्ला निवडला आहे तो म्हणजे फलटण तालुक्यातील संतोषगड उर्फ तातवड्याचा किल्ला. आज सोबतीला आहेत फौजी राहुल कोमने, त्यांचा चिरंजीव आहे मागे. चिरंजीवाचा हा पहिलाच किल्ला आहे आणि सोबत अजून एक मित्र आहे आमचा सचिन म्हणून. तर चला बघूया भ्रमंती कशी होते आणि गडावर काय काय पाहायला आहे ते वरती जाऊन बघूया आपण. गडाच्या वाटेवर सर्वत्र काटेरी घाणेरीची झुडपं वाढलेली आहेत. याचा काटा शरीराला लागला तर खूप जास्त प्रमाणात खाज होते. त्यामुळे शक्य असेल तर संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घालूनच तुम्ही ट्रेक करा. वन विभागाने आजूबाजूच्या प्रदेशात आढळणाऱ्या बरेच प्राणी व पक्ष्यांची माहितीचे फलक या गडाच्या वाटेवर लावलेले पाहायला मिळतात. तर ट्रेलवर वड आणि पिंपळाची देखील मोठी मोठी झाडे आहेत. वाटेत आम्हाला बोराच्याच फॅमिलीतील कारयाचं झाड पाहायला मिळालं. कारयाची झाडं करवंदाप्रमाणे गोड असतात. कारयाच्या झाडाची फळं तोडण्याच्या तयारीतच होतो इतक्यात डोक्यावर घोंघवणाऱ्या आगीमावाच्या माशांचा आवाज कानी पडला आणि काही सुचेनासं झालं. शपथ हे राहुल रागी मग उठलंय. हे वरती नको जाऊ राहुल, इकडे. मागच्या वर्षी जुन्नरच्या एका किल्ल्यावर आगीमावाने हल्ला करून ट्रेकर मंडळींना जबरदस्त फोडून काढलं होतं. त्याचा व्हिडिओ आम्ही पाहिला होता. आता आपली परिस्थिती काहीशी तशीच होते का या भीतीने काही सुचेनासं झालं आणि इकडे तिकडे पळायला लागलो. पण सुदैवाने या माशांनी कोणावरतीच हल्ला केला नाही आणि आम्ही देखील कोणताही गोंगाट न करता गुपचूप आपल्या गडाची वाट निवडली आणि गडाचा प्रवास सुरू ठेवला. साधारणतः 10 मिनिटाच्या चढाईनंतर आपण गडाच्या अर्ध्यात येऊन पोहोचतो. तिथून डाव्या बाजूला तातोजी ऋषींचा आश्रम व महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि त्याच्याच आजूबाजूला आपल्याला काही गुहा देखील पाहायला मिळतात. तर उजव्या बाजूची वाट ही गडावर जाते. डाव्या बाजूने थोडं पुढे येताच नैसर्गिकपणे कातळात तयार झालेली एक पहिली गुहा आपल्याला पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला महालक्ष्मीचं नवीन बांधलेलं एक छोटं मंदिर आहे. तर मंदिर आणि आश्रमाच्या खोलीच्या मधोमध एक विहीर पाहायला मिळते. याच रस्त्याने अजून थोडं पुढे गेला तर अजून 2 गुहा पाहायला मिळतात. दुर्गसेवकांनी काम करून त्याची साफसफाई केल्याचं पाहायला मिळतं. समोर जे दिसतंय हे तर ते अर्ध्यातलं वडाचं झाड आहे. वडाच्या झाडापाशी महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि तिथे एक नैसर्गिक गुहा आहे आणि तिथूनच एक ट्रेल येतो खाली, पायवाटेच आहे. आणि तिथून जर आला तुम्ही तर इथं सीताफळीची झाड आहेत आणि सीताफळीच्या झाडाच्या बुंद्यात आणि इकडे अलीकडे एक लिंबाच्या झाडाच्या बुंद्यात अशा 2 गुहा पाहायला मिळतात. गुहेची व्याप्ती तशी खूप मोठी दिसते.
ही लोक लय मोठी आहेत. गुहा पाहून आम्ही पुन्हा गडाची चढाई सुरू ठेवली. थोड्याच अंतरावर गडाचा पहिला नैसर्गिक बुरुज पाहायला मिळतो. अरे अरे अरे. लयच भारी येऊन. शिवाजी महाराजांनी तो गड 1662 मध्ये बांधल्याचं सांगितलं जातं. मात्र किल्ला फलटणचे अधिपती असलेल्या बजाजी नाईक निंबाळकर यांच्या ताब्यात 1665 मध्ये होता. तो गड मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराजांमध्ये झालेल्या पुरंदरच्या तहानुसार मोगल व मराठे यांच्या संयुक्त फौजांनी 7 डिसेंबर 1665 रोजी जिंकून घेतला. नंतर किल्ला विजापूरकर आणि मोगल यांच्यामध्ये झालेल्या तहानुसार आदिलशाहीच्या ताब्यात गेला. किल्ला व त्याखालील मुलूक शिवाजी महाराजांनी आग्रा येथून सुटून आल्यावर 1673 मध्ये जिंकून स्वराज्यात आणून किल्ल्याचं नामकरण संतोषगड असं केलं. अखेरीस हा किल्ला 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर 1827 मध्ये ब्रिटिश राजसत्तेविरोधात बंड करणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी काही काळे संतोषगडावर वास्तव्य केल्याचे समजते. गडाच्या अर्ध्यात येऊन पोहोचलोय. समोर जो दिसतोय तो तातवडा गाव आहे. गावाच्या बाजूला गावाचं मोठं धरण आहे आणि समोर जो दिसतोय तो तातवड्याचा प्रसिद्ध असा घाट आहे. धरणामध्ये मागच्या वर्षी पाऊस कमी होता त्यामुळे पाणी नव्हतं. यंदा पाण्यामुळं धरणं पूर्ण भरलेले आहेत आणि निसर्ग पण एकदम हिरवळीनं खुलून आलेला आहे. अर्ध्यात येऊन तुम्ही गडाकडे बघाल तर गडाच्या पायऱ्या इथून दिसतात आणि उजव्या बाजूला गडाची तटबंदी दिसते आणि माचीवरचा जो बुरुज आहे बुरुजावरचा भगवा ध्वज पण इथून दिसतोय. साधारणतः 15 मिनिटाच्या चढाईनंतर आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लहान बुरुज आहेत आणि बुरुजाची आता बऱ्यापैकी पडझड झालेली आपल्याला इथून दिसते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर जुन्या काळातला दरवाजा लॉक करायचा जो सिस्टीम आहे तो इथं आपल्याला दिसतोय दोन्ही बाजूला. बहुतेक इथं एक लाकडी प्रवेशद्वार असेल आणि ते प्रवेशद्वार बंद करण्यासाठी एक लाकूड जे आहे तर ते ह्या ओपनीमध्ये आत सारलं जायचं आणि ते तिथून वरून ते याच्यात अडकवलं जायचं. म्हणजे या बाजूला जो दरवाजा असेल तर तो दरवाजा रात्रीचा किंवा संध्याकाळच्या वेळेला बंद केला जायचा. समोरून पहिल्या दरवाजातून एक पायवाट येते आणि पायवाटीनं जवळ आल्याशिवाय दुसरा प्रवेशद्वार जो आहे तो दिसत नाही गडाचा. दुसरा प्रवेशद्वार हा पूर्वाभिमुख आहे आणि जो पहिला प्रवेशद्वार बघितला आपण ते पश्चिम दिशेला आहे. या पण प्रवेशद्वाराच्या बाजूला एक लहानसा बुरुज आहे आणि आता प्रवेशद्वार आणि बुरुज दोन्हीची बऱ्यापैकी आता पडझड झालेली आपल्याला दिसते. इथं वरच्या बाजूला दरवाजा अडकवायला केलेल्या बिजागऱ्या दगडी बिजागऱ्या या बाजूची तुटली आहे पण या बाजूला आहे अजून जी दिसते आपल्याला. हा समोर दिसतोय तो गडाचा दुसरा दरवाजा. दुसऱ्या दरवाजातून गडाची मुख्य तटबंदी इथून दिसते आणि समोरच जर आला तर इथं एक चौथरं बनवलेलं आहे. बहुतेक ही पहारेकऱ्यांना राहण्यासाठी बनवलेली त्या काळातली एखादी खोली असू शकते ज्याला थोडासा चौथरा आहे आणि मागं छताचा भाग दिसतोय. छताच्या भिंती दिसतात म्हणजे खालच्या आणि त्याच्यावरती छत असेल जे आता पडून गेलेलं आहे. इथून समोरच आला तर तातवडा घाट आणि तातवडा गाव यावरती एक साथ लक्ष ठेवण्यासाठी बनवलेला इथं एक प्रवेशद्वारासारखा भाग दिसतोय. बाजूलाच दगडी बुरुज आहे आणि इथून बऱ्यापैकी गाव आणि सभोवतालचा इथून बऱ्यापैकी गाव आणि सभोवतालचा प्रदेश दिसतोय. वर समोर गडाचा दुसरा प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून डाव्या बाजूला आलो तर आपल्याला एक तटबंदी पाहायला मिळते. तटबंदीची रुंदी बरीच मोठी आहे. साधारणतः 25-30 फुटापर्यंत रुंदी असेल आणि विशेष म्हणजे समजा या बाजूने जर एखाद्या सैन्याने किंवा शत्रूने आक्रमण केलं तर ह्या तटबंदीला ठिकठिकाणी जंग्या बनवलेल्या आपल्याला दिसतात. तुम्ही बघू शकता या त्या काळातल्या जंग्या ज्या आहेत तर या तटबंदीला ठिकठिकाणी बनवलेल्या इथून दिसत आहेत
ज्याच्यातून शत्रूने जर हल्ला केला तर शत्रूला प्रत्युत्तर म्हणून या जंग्यातनं तेल ओतलं जायचं, गरम केलेलं, भाला फेकला जायचं किंवा बाण मारले जायचे. समोरच गडाची पश्चिम दिशेला असलेली मजबूत तटबंदी दिसते. आता त्याची ठिकठिकाणी पडझड पण आपल्याला झालेली बघायला मिळते. पश्चिम बाजूची तटबंदी बघून पुन्हा एकदा आपण गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे चाललोय आणि तिथूनच गडाच्या बालेकिल्ल्यावरती जाण्याचा मार्ग आहे आणि तिसरं प्रवेशद्वार आहे. चला ते पण बघूया. गडाच्या आता आपण तिसऱ्या प्रवेशद्वाराकडे चाललोय आणि या तिन्ही प्रवेशद्वाराची रचना इतकी भारी आहे की ते जवळ गेल्याशिवाय दिसत नाही की इथं प्रवेशद्वार आहे म्हणून. एकदम हाकेच्या अंतरावरती गडाचं तिसरं प्रवेशद्वार आहे, पण अंदाजे 50-60 फूट लांब आहे. पण जवळ गेल्याशिवाय ते प्रवेशद्वार दिसणार नाही. म्हणजे शत्रू किती गडाच्या जवळ आला तरी त्याला एकदम प्रवेशद्वारावरती हल्ला करणं कठीण आहे. गडाच्या तिसऱ्या दरवाज्यात आपण येऊन पोचलोय. हे दरवाजाच्या लगत असलेले 2 लहान बुरुज आहेत आणि बुरुजाच्या मध्ये जेमतेम एक 8 ते 10 फुटाची जागा आहे आणि त्याच्या आतमध्ये गोमुखी पद्धतीमध्ये बनवलेला तिसरा जो मुख्य गडाचा प्रवेशद्वार आहे तर त्या आतमध्ये आहे. त्या ज्या पायऱ्या आहेत तर त्या बनवलेल्या नाही आहेत, तर ह्या कातळात जो पहिला जुना कातळ आहे तर त्या कातळातच कोरलेल्या पायऱ्या आहेत आपल्याला दिसतात. आणि विशेष म्हणजे या भागात आढळलेला त्यावेळेचा जांभा खडक हा गडाच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी वापरला गेलेला आहे. त्या खडकाची लाली अजूनही आपल्याला दिसते. हा काळा कातळ आणि तो जांभा खडक आणि त्या दोन्हीची संरचना करून घडवलेलं हे तिसरं गडाचं मुख्य प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराची रचना हे पहिल्या 2 प्रवेशद्वारापेक्षा लांबी रुंदी निश्चितच जास्त आहे आणि बाहेर इथं एक चौथरा आहे छोटा, इथं एक आहे ज्याच्यावरती त्या काळातले बाहेरचे पहारेकरी कदाचित थांबत असतील किंवा बसत असतील. आणि आतमध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्हीकडं मोठ्या देवड्या आहेत आणि देवड्या पण बऱ्यापैकी मोठ्या आहेत. मुख्य प्रवेशद्वाराची पडझड झालेल्या ज्या शेळ्या आहेत तर त्या आता वरती इकडं समोर नेऊन ठेवलेल्या आहेत दुर्गसेवकांनी. आणि बांधकामाची व्याप्ती पाहिली तर एक अंदाज लावला जाऊ शकतो की त्या काळात समोर दरवाजातून आत आल्याबरोबर डाव्या आणि उजव्या बाजूला 2 देवड्या आहेत आणि देवड्याच्या वरचा जो भाग आहे तो बऱ्यापैकी भक्कम असेल. कदाचित त्या काळातला नगारखाना जो मुख्य दरवाजाच्या वरती असायचा तर तो इथं बांधला गेलेला असावा, पण आता पडझड झाल्यामुळे त्याचा फक्त आपण अंदाजच लावू शकतो. आणि अजून एक विशेष म्हणजे गड किल्ल्यांच्या प्रवेशद्वारालगतच त्या काळात मारुतीच्या आणि वीर मारुती आणि श्री गणेशाची म्हणजे विघ्नेशाची मूर्ती असायची. पण इथं त्याची रचना खाली तरी कुठं दिसत नाही, कारण तुम्ही इथून जर तिसऱ्या दरवाज्यातनं समोर आल्यावरती तर डाव्या हातालाच तुम्हाला विघ्नेश आणि वीर मारुतीची मूर्ती इथं बनवलेल्या दिसतील. या मुख्य प्रवेशद्वाराच्या भग्नावस्थेत पडलेल्या शिळा इथं तुम्ही बघू शकता. आणि इथं समोरच डेडिकेटेड वीर मारुती आणि विघ्नेशाची मूर्ती इथं स्थापन केलेली आपल्याला दिसते. तर बऱ्याच गडावरती तुम्ही ही जी वीर मारुतीची मूर्ती आहे ती बघितली असेल. ज्या विशेष म्हणजे या मारुतीमध्ये मारुतीची जी शेपटी आहे तर ती मारुतीने डोक्यावरती घेतलेली असते आणि पायाखाली एखादा राक्षस चिरडलेला असतो. तर हा त्या काळातला एक आशय समजू शकता तुम्ही की आलेल्या संकटांना पायदळी चिरडण्याची जी सैनिकांना शक्ती आहे तर ती या मारुतीकडून मिळते. आणि जी विघ्न ही त्या काळात स्वराज्यावरती येणार आहेत तर ती विघ्न येऊ नये म्हणून त्या विघ्नांपासून रक्षण करण्यासाठी विघ्नेशाची मूर्ती पण वीर मारुतीच्या मूर्तीसोबत स्थापन केलेली आपल्याला बऱ्याच गडांवरती पाहायला मिळते. वीर मारुतीचं दर्शन केल्यानंतर जी पहिली सगळ्यात सुस्थितीतली वास्तू दिसते ती इथं एक सलग जोडलेली 3 वेगवेगळी धान्य कोठार आहेत. धान्य कोठाराचं विशेष म्हणजे त्याच्या ज्या भिंती आहेत तर त्या भिंती एकदम मजबूत आहेत आणि त्याला जो दरवाजा आहे तर तो एकदम कमी
लांबी रुंदीचा दरवाजा आहे. अंदाजे 2.5 फूट बाय 3 फुटाची रुंदी असेल आणि त्याच्यातून आतमध्ये एक लहानसं वास्तू आपल्याला दिसते. त्याला विशेष म्हणजे याला कुठे खिडकी नाही आहे. ह्याच्यावरती कदाचित त्या काळात छत असेल जे आता पडून गेलेलं आहे. आणि ही जमिनीपासूनची जी उंची आहे त्याची ती बरीच उंच आहे. म्हणजे 3 फुटाच्या उंचीवरती ही खिडकी सदृश दरवाजा हा प्रत्येक कोठाराला बनवलेला आहे. तर बाकीचे 2 कोठार जे आहेत तर त्याचं ते दरवाजा आणि उरलेलं बांधकाम आहे ते ढासळलेलं दिसते. आणि वरचा जो भाग आहे तो पण बऱ्यापैकी पडून गेलेला आहे. दुर्गसेवकांनी तो गोळा करून समोर ठेवलेला आहे तिथं. आणि जो मुख्य राजवाडा वगैरे असेल गडाचा तर तो इथे आहे. त्याचा अवशेष इथं बघायला मिळतो आपल्याला. तो आज जाऊन आपण पलीकडच्या बाजूने वाट आहे पुढून जाऊन बघूया. गडाच्या अवशेषासोबतच गडावरती ही पिवळी फुलाची झाडं आहेत तर ती भरून आलेली आहेत. आणि अजून एक वेगळं निसर्ग सुख आपल्याला इथं पाहायला मिळतं. गडमाथ्यावर आपण डाव्या बाजूने गडफेरी करण्याला सुरुवात केली. आणि सगळ्यात पहिली जी वास्तू दिसते इथे तर त्या वास्तूमध्ये दोन्ही बाजूला मजबूत 2 भिंती आहेत. तर या वास्तूला 1, 2, 3 असे 3 स्तर आहेत. 3 स्तराच्या मध्ये इथून वरती जायला जागा आहे. आणि इथून वरती आलो त्या काळात ह्या वास्तूला निश्चितच छत असणार आहे पण आता ते पडून गेले. रचना नक्की कशाची आहे ती सांगता येत नाही. समोर 2 इथं मुख्य भिंतीमध्ये लहानशी जागा आहे. कदाचित तिथं देवीचं मंदिर वगैरे असेल. लहानशा देवाची स्थापना तिथे केलेली असेल. आणि छोटीशी जागा आहे इथे बाजूलाच. तिथं काहीतरी सामान वगैरे ठेवायची जागा असेल. आणि इथं लहान एक देवळीवजा जागा आहे. आणि समोरच अशी सेम रचना ह्या बाजूला पण आहे. तर इथं त्यावेळेचा हा सभामंडपच आहे कशातच तरी. राजवाड्याचा किंवा वाड्याचा सभामंडप असेल. गडफेरीला आपण गडाच्या डाव्या बाजूने सुरुवात केली आहे. सगळ्यात अगोदर आपण हा गडाचा जो मेन सेनापतीचा किंवा जे गडप्रमुख असतील त्यांचा जो सभामंडप आहे तो इथं बघितला. सभामंडपाच्या समोर समोर जे दिसत आहेत ते लिंबाच्या झाडाखाली तिथं 2 खोल्यांचं बांधकाम दिसतंय. त्याच्या पलीकडेच भरपूर लहान लहान खोल्यांचं बांधकाम जे दिसतंय त्याच्यावरचं आता सगळ्या बांधकामावरचं छत जे आहे ते आता निघून गेलेले. हा मुख्य राजवाड्याचा भाग असेल. आणि भागातून या बाजूला राजवाड्याची मागची बाजू इथून दिसते. तिथेही काही बांधकाम 5-6 फुटापर्यंतचं बांधकाम आता आपल्याला दिसते. मध्ये हा कदाचित त्या काळातला हॉल असावा. आणि इकडे मुख्य राजवाड्याचा जो सभामंडप आहे त्याच्या बाजूला दिसतो. आणि बॅक साईडला जे दिसतात ते धान्याची कोठार आहे तिथं आपल्याला दिसतात. मुख्य वाड्याच्या बाजूलाच समोर दुसरं एक बांधकाम आहे. आणि ते बांधकाम कदाचित त्या काळात जे गडावरती सैनिक राहत असतील तर हे त्यांच्या राहण्यासाठी बनवलेलं असेल. इथं आजूबाजूला संलग्न छोट्या छोट्या भरपूर रूम पाहायला मिळतात. आणि ह्या ज्या खोल्या आहेत तर त्या भरपूर आहेत आणि जवळजवळ आहेत. हा त्या काळातला एक छोटासा हॉल असेल. आणि इथं एकदम लहान लहान आहेत. या खोल्यांची लांबी रुंदी जर बघितली तर 8 बाय 8 फूट बाय 10 फूट 12 फूट असं 8 बाय 10 फुटाचेच असतील जेमतेम. लहान लहान अशा भरपूर खोल्या आहेत इथं. आणि ज्याच्यामध्ये कदाचित त्या काळातील सैनिक आणि इतर जे काम करणारे लोक आहेत तर ती कदाचित राहत असतील. राहण्याच्या वस्तूंचं बांधकाम बघून आपण थोडं पुढं आलो तर गडाची पश्चिम दिशेला असलेली तटबंदी लागते. आता आपण त्या तटबंदीवरून खाली चाललोय. याच्या खालीच अर्ध्यात एक मोठा बुरुज आहे. आणि त्या बुरुजाला पण काही चोर वाटत. आता आपण तिथे जाणार नाही पण तुम्हाला वरून बुरुज दिसेल. आता आपण संतोषगड गडावरती आहे. आणि इथून आजूबाजूचा प्रदेश दिसतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची जर इथून कोणती गोष्ट दिसत असेल तर हे संतोषगडावरून आजूबाजूचा प्रदेश तर दिसतोयच. आणि समोर इथं जे आहे तर ते फलटण शहर आहे. आणि फलटण शहराची विशेष गोष्ट म्हणजे ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे. आणि शंभूराजांचं आजोळ आहे. तर ते आपल्याला समोर जे आहे ते इथून दिसतं. आणि सोबतच आजूबाजूची ही जी महादेवाची डोंगर रांग आहे तर त्या डोंगर रांगेतून फलटणच्या दक्षिणेचा प्रदेश आणि ही जी डोंगर रांग आहे तर त्याच्यावरती निश्चितच हे संतोषगडावरून त्या काळात लक्ष ठेवलं जात असेल. संतोषगडावरून पश्चिम दिशेला
महादेवाची डोंगर रांग आहे आणि महादेवाच्या डोंगर रांगेलगतच समोर जिथून धूर येतोय तर तो येळुशीचा साखर कारखाना आहे. त्याच डोंगराच्या एकदम टोकाला इथं जो आहे तर तो वारुगडचा जो सगळ्यात उंच बुरुज आहे तर तो इथून दिसतोय. आणि इथे जो या कारखान्याच्या लगत जी बाजू आहे तर इथे सीतामाईचे डोंगर आहेत आणि त्या डोंगराच्या पलीकडे जाऊन पण आपल्याला वारुगडला जाता येतं. धान्य कोठाराच्या लगेच मागेच पिंपरणीची झाडं वाढलेली दिसत आहेत आणि विशेष म्हणजे इथं सगळ्यात मोठं गडावरचं पाण्याचे टाक आहे. एक विहीर आहे आणि त्या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या विहिरीमध्ये पायऱ्यांवरती महादेवाचं मंदिर घडवलेलं आपल्याला तिथं पाहायला मिळते. ते बघू आपण. गडाच्या धान्य कोठाराच्या मागच्या बाजूला एक पाण्याचं खूप मोठं खोदीव टाकं आहे. टाकेच्या आतमध्ये उतरायला इथून खोदीव पायऱ्या कोरलेल्या आहेत आणि पायऱ्यांच्या वरतीच एक महादेवाचं मंदिर इथं घडवलेलं आहे. आणि उजव्या बाजूला चौकोनी आकारात खोदीव टाकं, एक प्रचंड मोठ्या आकाराचं खोदीव टाकं इथं आपल्याला दिसतंय. टाक्याच्या वरती आता ठिकठिकाणी पिपळाची झाडं वाढून त्याच्या मुळ्या टाक्याच्या तळापर्यंत गेलेल्या आपल्याला दिसतात. मंदिराच्या समोरच त्या काळात घडवलेला एक नंदी शिल्प आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि मंदिराच्या आतमध्ये शिवलिंग आहे आणि शिवलिंगाचं जे छत आहे तर ते टाक्याचीच दुसरी बाजू आहे. गडाच्या दक्षिण दिशेला तटबंदीला हे जे छोटं होल दिसतंय तुम्हाला तर तो गडाचा चोर दरवाजा आहे आणि त्या तटबंदीच्या पलीकडूनच आतमधून त्या चोर दरवाजापर्यंत येण्याची जागा आहे. संतोषगडाच्या आपण आता एकदम दक्षिण टोकाला येऊन पोहोचलोय. दक्षिण टोकाला भक्कम असा इथे एक उंच बुरुज आहे आणि बुरुजाच्या दोन्ही बाजूला इथे आणि या बाजूला दोन्ही बाजूला एक लहानशी वाट अलीकडे येते आणि इथून जो आहे तो तटबंदीला एक चोर दरवाजा आहे जो गडाच्या अर्ध्यात निघतो आणि इथून खाली उतरायला एक जागा आहे आणि ही जी जागा आहे तर ती खाली उघडते आणि तिथून खाली गडावरून उतरायला चोर दरवाजा आहे. आता आपण उतरलोय संतोषगडावर असलेल्या चोर दरवाजात. दक्षिण तटबंदीला बुरुजाच्या लगत असलेल्या तटबंदीला असलेला हा चोर दरवाजा. आत उतरल्यानंतर इथं ज्या आहेत तर त्या अशा चौकोनी मोठ्या शिळा आहेत तर त्या शिळा ठेवून हे चोरवाटे ती भक्कम केलेली आहे. आणि ह्या चोरवाटेलाच खाली उतरून कदाचित या दिशेला दक्षिणेला आणि उत्तरेला इकडून असं बाहेर जायला जागा आहे आणि इथून कदाचित त्यावेळेचे सैनिक जे आहेत तर ते एखादा आणीबाणीचा संदेश किंवा इतर काही ठिकाणची महत्वाची माहिती घेऊन जे बाकीच्या सैन्याला सांगण्यासाठी ते इथून. आत्ता आपण उभं आहे तर ते संतोषगडाच्या दक्षिण तटबंदीला असलेल्या चोर दरवाजात. चोर दरवाजा हा जेमतेम कातळाला खोदलेला इथं एक चौकोनी भाग दिसतोय आपल्याला आणि इथं उभं राहण्याची जागा आहे. आणि युद्धकाळात शत्रू सैन्याने गडाला टाकलेला वेढा तोडण्यासाठी गडावरील सैनिक अशा चोरवाट्याने खाली उतरायचे आणि शत्रूवर अचानक हल्ला चढवायचे. उतरायचं खाली. दक्षिण बुरुजाच्या लगतच एक विशिष्ट अशी दगड रचना पाहायला मिळाली. ते म्हणजे हा जो एक भला मोठा दगड आहे तर तो एक दगड हा दुसऱ्या दगडावरती ठेवलेला आहे. निश्चितच तो नैसर्गिक स्वरूपात तिथं तसा नसणार आहे. हा एकावरती एक ठेवला गेलेला आहे आणि त्याचं आकारमान पाहिलं तर ते टनामध्ये असणार आहे. आता हे त्या काळात असणाऱ्या सैनिकांनी नक्की कसं केलेलं आहे हे याची फक्त आपल्याला कल्पनाच करता येईल. गावातल्या लोकांनी सध्या त्याला रंग लावून कदाचित ते या शिळांना देव मानत असतील, माहिती नाही. पण हे एका विशिष्ट अशी रचना इथं आल्यावरती आपल्याला बघायला मिळते. आपला ऐतिहासिक गड किल्ल्यांचा इतिहास आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून सर्वांसोबत शेअर करा. प्रोत्साहन देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये मी आपल्या प्रतिक्रियांची वाट बघत आहे.
ताथवडा गावात बरीच मंदिरे आहेत. त्यापैकी बालसिद्धनाथाचं मंदिर प्रेक्षणीय आहे. मंदिराचा नगारखाना 15 मीटर उंच आहे, तर शिखर विटांचे बांधलेले आहे. ते वगळले तर मंदिराचे बांधकाम हे घडीव दगडांचे आहे. मंदिराच्या सभामंडपावर एक शिलालेख कोरलेला पाहायला मिळतो. विसाजी शामराव देशपांडे यांनी या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार 1762 साली केल्याचं त्या शिलालेखावरून समजतं.